नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे झटपट वडे। त्याकरिता इथे मी पोहे घेतलेले आहेत, ब्रेड क्रम्स घेतलाय, कांदा, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लोअर, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरची। आता वळूया कृतीकडे। एक भांड घेतलंय, त्यामध्ये हे पोहे घालत आहे। हे पोहे मी धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ घालत आहे, 2 चमचे इतकं कॉर्नफ्लोअर घालत आहे, 1 कांदा कापून घेतलेला आहे तो घालत आहे, कढीपत्ता मी बारीक कापून घेतलेला आहे तो घालत आहे, कोथिंबीर घालत आहे, मिरच्या घालत आहे। हे ब्रेड क्रम्स आहेत, ते अर्धे घालत आहे आणि अर्धे ठेवून देत आहे। आता यामध्ये आपण थोडे मसाले घालूया। मी अर्धा चमचा इतका लाल तिखट घालत आहे, चिमूटभर हळद घालत आहे, पाव चमचा इतका धने पावडर घालत आहे, पाव चमचा इतका जिरा पावडर घालत आहे, पाव चमचा इतका काळी मिरी पावडर घालत आहे, थोडासा इथे चाट मसाला घालत आहे आणि चवीपुरतं मीठ घालत आहे। आता हे सगळे इंग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि याचा एक आपल्याला डो तयार करायचा आहे। घालत आहे, आता हे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित पिठासारखं मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हा मी पीठ मळून घेतलेला आहे। आता वळूया पुढच्या कृतीकडे। आता इथे मी ही कॉर्नफ्लोअरची स्लरी करून घेतलेली आहे आणि ब्रेड क्रम्स घेतल्यात। आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे, यातला थोडंसं असं बॅटर घ्यायचं आहे आपल्याला आणि याचा एक वडा बनवायचा आहे। अशा प्रकारे मी वडा बनवून घेतलेला आहे। आता हे कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये डिप करून घ्यायचं आहे। आणि याला ब्रेड क्रम्सनी कोट करायचं आहे। अशा प्रकारे मी सगळे वडे बनवून घेते। अशा प्रकारे मी सगळे वडे कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये डिप करून ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत। आता आपण हे फ्राय करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, आता त्यामध्ये हे वडे मी फ्राय करायला टाकत आहे। आता आपण हे दुसऱ्या साइडून पण पलटी मारून घेऊया, दोन्ही साइडून व्यवस्थित शिजवून घेऊया। आपले वडे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। आता मी यांना काढून घेते।